नमस्कार, मी ऋषिकारत मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये 7वी पासवर शिपाई पदांसाठी भरती निघालेली आहे. जर तुम्ही 7वी पास असाल तर तुम्ही हा अर्ज करू शकता. हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख तुम्हाला 4 मार्च 2025 ही देण्यात आलेली आहे. तो अर्ज ऑनलाईन कशा पद्धतीने करायचा आहे याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. सर्वप्रथम मित्रांनो, या वेबसाईटवरती याचं याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. 4 स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे. होम, रजिस्ट्रेशन, फाइंड युअर रजिस्ट्रेशन ID, प्रिंट ॲप्लिकेशन. तुम्ही याद्वारे A to Z माहिती आपण समोर व्हिडिओमध्ये बघणार आहे. याद्वारे हा फॉर्म भरू शकता. होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन दिले कशा पद्धतीने फॉर्म भरायचा वगैरे. A to Z इन्फॉर्मेशन दिले. तुम्हाला काही कॉन्टॅक्ट वगैरे करायचा असाल तो सुद्धा नंबर या ठिकाणी दिले. सर्व इन्फॉर्मेशन समोर आपण व्यवस्थित बघून घ्यायचे आणि वरती यायचे. वरती आल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. डेट ॲडव्हर्टाइजमेंट दाखवलेली आहे 18/2/2025. आता येथे पोस्ट पिऊन ठेवा. नेममध्ये श्री, श्रीमती, मिस्टर काय जे असेल ते निवडायचं आहे. फर्स्ट नेममध्ये स्वतःचं नाव टाकायचं विद्यार्थ्याचं, मिडल नेममध्ये वडिलांचं आणि लास्ट नेमला आडनाव. पोस्टल ॲड्रेस संपूर्ण टाकायचं आहे. राहणार, तालुका, जिल्हा वगैरे सर्व टाका. नंतर पोस्टल ॲड्रेसमध्ये डिस्ट्रिक्ट निवडा, बुलढाणा. तुमचं जे काय असेल ते निवडू शकता. पिनकोड टाकायचा आहे. आधार नंबर टाकायचा, नाही टाकला तरीसुद्धा चालतो. ईमेल ID टाका आणि समोर @gmail.com समोरच्या बॉक्समध्ये मोबाईल नंबर टाका. नंतर या ठिकाणी फोन नंबर काही द्यायची गरज नाही आहे. जेंडर मेल फिमेल काय जे असेल ते. नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करू द्या. नंतर खाली रिलिजन म्हणजे धर्म, नंतर कॅटेगरी, नंतर कास्ट. या ठिकाणी हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन काय जे तुमचा धर्म असेल तो धर्म निवडा. नंतर तुमची कॅटेगरी निवडायची. SC ST OBC काय जे असेल, NTD विमुक्त जाती, SBC जी कॅटेगरी असेल ती निवडायची. आणि समोर कास्टचं तुमच्या नाव टाकायची, जी तुमची कास्ट असेल ती. तुमच्या कास्ट सर्टिफिकेटनुसार कास्ट टाका. खाली असे डेट ऑफ बर्थ टाकायची. दिनांक, महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये टाकल्यानंतर ॲटोमॅटिकली तुमचं वय समोर दाखवलं जाईल. प्लेस ऑफ बर्थ म्हणजेच काय, तुमचं जन्माचं ठिकाण जे काय असेल, तुमचं गाव असेल, जे गाव असेल, शहर असेल ते टाकायचं आहे. मॅरिटल स्टेटस, मॅरिड आहे की अनमॅरिड आहे की डायव्हर्स आहे ते निवडायचं आहे. आता एज्युकेशनलमध्ये 7वी तुम्हाला कंपल्सरी टाकायची. आता कशा प्रकारे टाकायची, मार्कशीट नसेल तरीसुद्धा तुम्ही ती टाकू शकता. 7वी स्ट्रीम निवडा. नंतर स्ट्रीम या ठिकाणी दिलं आहे. या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेबल फॉर अदर आहे ना, त्याखाली एकतर आर्ट्स करू शकता किंवा मराठी करू शकता. समजा मी ते आर्ट्स टाकून देतो किंवा मराठी करा. स्कूल किंवा बोर्ड किंवा युनिव्हर्सिटीचं नाव टाका. शाळेचं किंवा बोर्डाचं नाव टाका. महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे आपल्याला, मी ते टाकून देतो. पासिंग इयर तुम्ही कॅल्क्युलेट करायचे. 10वीचं समजा कितवीला झाली त्यानुसार तुम्ही 7वीचं पासिंग वर्ष निवडा. आउट ऑफ मार्कमध्ये 100 टाकायचे आणि ऑप्टिंग मार्कमध्ये 50 टाकायचे. मार्कशीट नसेल तरीसुद्धा याच पद्धतीने मार्क टाकायचे. आता माझ्याजवळ मार्कशीट नाही आहे विद्यार्थ्याची, तरी या ठिकाणी अशा पद्धतीने मार्क टाका, जाहिरातमध्ये असे सांगितलं आहे. आता 7वी सर्वांनी असं टाकून घ्यायचं आहे. नंतर खाली ज्यांच्याकडे मार्कशीट असेल ते मार्कशीटनुसार टाकू शकता. आता डायरेक्टली तुम्ही SSC म्हणजे 10वीचे टाकायचे. स्ट्रीम या ठिकाणी 10वी ठेवायची. परत स्ट्रीममध्ये एकतर मराठी टाका किंवा आर्ट्स टाकू शकता. समजा या ठिकाणी मी मराठी टाकतो, तुम्ही मराठी टाका किंवा आर्ट्ससुद्धा या ठिकाणी टाकू शकता. तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल व्यवस्थित ते तुम्ही टाकू शकता. समजा इथं मी आता मराठी करून घेतो. नंतर स्कूल किंवा बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी, तुमच्या शाळेचं नाव टाकू शकता, बोर्डाचं नाव किंवा युनिव्हर्सिटीचं नाव. परत पासिंग वर्ष 10वीचं तुमचे कधी पास झाला ते. आउट ऑफ मार्कमध्ये तुम्हाला कितीपैकी मार्क्स या ठिकाणी पडले, टोटल मार्क्स ऑप्टेन तुम्हाला किती मार्क्स पडले ते या ठिकाणी टाकायचे आहेत. व्यवस्थित पर्सेंटेज समोर आणि क्लास ग्रेड जो असेल तो निवडायचा. परत ॲड करा. नंतर मग HSC 12वीचे टाकायचे. कॉमर्स आहे की सायन्स आहे की आर्ट आहे ते टाकायचे.
स्ट्रीम परत सायन्स आहे की काय, तर आपलं 12वी सायन्स आहे म्हणून मी सायन्स टाकतो. परत बोर्ड टाकायचं महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे की कोणतं आहे किंवा शाळेचं नाव टाका. परत पासिंग वर्ष टाकायचं आहे. आउट ऑफ मार्क्समध्ये तुम्हाला किती मार्क्स पडले ते समोर या ठिकाणी टाकायचे. तुमच्या मार्कशीटवर बघायचं आहे तुम्हाला किती मार्क्स पडले, त्या पद्धतीने मार्क टाका. टोटल मार्क्स टाका, ॲटोमॅटिकली पर्सेंटेज येऊन जातील. आता याच पद्धतीने परत ॲडवरती क्लिक करा. तुमचं ग्रॅज्युएशनचे मार्क्स टाकू शकता तुम्ही. आता मी इथे ग्रॅज्युएशन करतो, मग BA BSc BCom BCA काय जे तुमचं झालं आहे ते टाका. स्ट्रीम तुमची आर्ट्स आहे की कॉमर्स आहे की सायन्स आहे ते टाकायचं आहे, तर आपली आर्ट्स आहे. परत तुमच्या बोर्ड किंवा युनिव्हर्सिटीचं नाव, पासिंग वर्ष टाकायचं आहे तुमचं, ग्रॅज्युएशन तुम्ही कधी पास झालात आणि आउट ऑफ मार्क्स किती मार्क्स तुम्हाला या ठिकाणी पडले ते टाकायचे. आणि टोटल ऑप्टिंग्स मार्क्स या ठिकाणी तुम्हाला किती मार्क्स पडले ते टाकायचे. तर आउट ऑफ मार्कमध्ये या ठिकाणी कितीपैकी मार्क्स तुम्हाला पडले ते टाका आणि टोटल ऑप्टेन मार्क्समध्ये तुम्हाला किती मार्क्स पडले ते टाकायचे आणि ॲडवरती क्लिक करायचं. परत या ठिकाणी बघा कॅन्डिडेट डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र, तर यस. लँग्वेज नोन या ठिकाणी मराठी हिंदी इंग्लिश सर्वांना या ठिकाणी क्लिक करायचं आहे. नंतर या ठिकाणी बघा वर्क एनी गव्हर्मेंट डिपार्टमेंट, तुम्ही गव्हर्मेंट सर्व्हिसला आहात का किंवा काम करत आहात का, किंवा मग एम्प्लॉयमेंट एक्सचेंज तुमचं नाव वगैरे एक्सचेंज झालेलं आहे का एम्प्लॉयमेंटमध्ये. नंतर बघा क्रिमिनल प्रोसिडिंग तुमच्या विरुद्ध आहे का, नंतर कॉन्व्हिक्टेड बाय क्रिमिनल कोर्ट वगैरे आहे का. नंतर विचारलं आहे बघा तुम्हाला डिपार्टमेंट इन्क्वायरी वगैरे चालू आहे का, असेल तर यस करायचं, नसेल तर डायरेक्ट यस नो करायचं, नो करून टाकायचं. नंतर बघा तुम्हाला कोणत्या परीक्षा देताना प्रतिबंधित केलं आहे का, MPSC UPSC असेल तर यस, नसेल तर नो. आता 2 व्यक्तींचे नाव द्यायचे इथे. तुम्हाला ओळखत असलेले तुमच्या गावातील शहरातील तुमच्या जवळचे 2 व्यक्ती, त्यांचं नाव, त्यांचा व्यवसाय, स्टुडंट आहे की फार्मर आहे, त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचा ॲड्रेस. परत त्यांचं नाव, ऑक्युपेशन म्हणजे त्यांचा व्यवसाय, स्टुडंट आहे की फार्मर आहे काय जे असेल ते, ॲड्रेस टाकायचा आहे. व्यवस्थित सर्व माहिती भरून घ्या. दोन्ही व्यक्तीचे नावं टाकायचे. खाली यायचं आहे. आता आपल्याला पेमेंट करायचं आहे. ऑनलाईन SBI.com यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर बघू शकता इथे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुमची पोस्ट दाखवली. फर्स्ट नेम या ठिकाणी स्वतःचं नाव, मिडल नेम वडिलाचं नाव, लास्ट नेमला तुमचं आडनाव, ॲड्रेस टाका, तुमचा पिनकोड टाका, मोबाईल नंबर टाका, ईमेल ID टाका, डेट ऑफ बर्थ टाका, आधार कार्डचा नंबर. रजिस्ट्रेशन फी ॲटोमॅटिकली येईल. रिमार्क्सला सोडून द्या, काहीही टाकण्याची गरज नाही. इंटर युअर डिटेल्समध्ये तुम्हाला या ठिकाणी इंडिव्हिज्युअल हा पर्याय द्यायचा बघा, त्यावरतीच क्लिक राहू द्यायचं आहे. तुमचं नाव टाका, नंतर तुमची डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, ईमेल ID. खाली यायचं आहे. आय हॅव रीड द टर्म्स अँड कंडिशनवरती क्लिक करा. हा कॅप्चा कोड दिसतो, कॅप्चा कोड टाकून नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. चुकलं असेल तर रिसेट करू शकता. तर मी नेक्स्टवरती क्लिक करतो. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता सर्व इन्फॉर्मेशन भरली, व्यवस्थित बघायची आणि नेक्स्ट करायचं. कॅप्चा कोड वगैरे व्यवस्थित टाका आणि नेक्स्ट करायचं. आता नेक्स्ट केल्यानंतर तुमच्यासमोर खूप सारे ऑप्शन येतील. तुम्ही भरलेली सर्व माहिती पेमेंटसाठी ती बघायची आणि परत नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला नेट बँकिंग असेल किंवा कार्डने पेमेंट करू शकता. अदर पेमेंट मेथड खूप सारे. UPIने सध्या पेमेंट या ठिकाणी थोडं स्लो चालतं आहे, तर तुम्ही डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगने पेमेंट करा. UPI एवढं फास्ट व्यवस्थित काम करत नाही, पण नंतर व्यवस्थित काम करेल तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरसाल त्यावेळेस. तर या ठिकाणी मी नेट बँकिंग ऑप्शन घेतो, स्टेट बँक ऑफ इंडिया. क्लिक हेअरवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर थोडा वेट करायचं आहे. तुमचा ID आणि पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकून पेमेंट या ठिकाणी तुम्हाला करून घ्यायची आहे आणि याची प्रिंट तुम्हाला डाउनलोड करून ठेवायची. या प्रिंटवर तुमचा रेफरन्स नंबर आलेला असतो, तो नंबर समोर तुम्हाला पेमेंटचं ज्यावेळेस तुम्ही डिटेल्स टाकताय त्यावेळेस तुम्हाला रेफरन्स नंबर द्यावा लागेल. तर या ठिकाणी बघा इथे तुम्हाला परत बॅक यायचं आहे. रेफरन्स नंबर टाका. पेमेंट कोणत्या तारखेला केलं आहे, तर आपण आजच केलं आहे, मग आजची तारीख निवडा. तुम्ही ज्या तारखेला केलं असेल ते ॲटोमॅटिकली अमाऊंट खाली आले. फोटो तुमचा या ठिकाणी अपलोड करायचा आहे. सिग्नेचर अपलोड करायची. फोटो व्यवस्थित अपलोड करा, सिग्नेचर अपलोड करा. कॅप्चा कोड टाकून या ठिकाणी आय ॲग्री ऑफ पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी मी फोटो अपलोड करून घेतो. त्याच पद्धतीने सिग्नेचर अपलोड करून घेतो. होता येईल तोपर्यंत व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो द्यायचा प्रयत्न करा. सिग्नेचर अपलोड करून घ्या. परत या ठिकाणी कॅप्चा कोड आहे, हा कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे आणि आय ॲग्री या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे. मी सर्व इन्फॉर्मेशन भरली. आता व्यवस्थित आय ॲग्रीवरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ या ठिकाणी वेट करायचं आहे.
साईट थोडी स्लो चालते बघा. आय ॲग्री केल्यानंतर सर्व टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करा. रजिस्ट्रेशन नंबर आला आहे, हा नंबर तुम्हाला कॉपी करून ठेवायचा आहे. यावरून आपल्याला ॲप्लिकेशनची प्रिंट ही काढावी लागेल. तर मी या ठिकाणी ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून घेतो आणि प्रिंट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. आता एक कॉपी करून ठेवा किंवा स्क्रीनशॉट किंवा फोटो काढा. प्रिंट ॲप्लिकेशनवरती दिसतंय बघा तुम्हाला या ठिकाणी. त्या प्रिंट ॲप्लिकेशनवरती तुम्हाला वरती क्लिक करायचं आहे. ह्या ॲप्लिकेशन नंबरवरूनच तुम्हाला ही प्रिंट काढायची आहे. प्रिंट ॲप्लिकेशनवरती क्लिक करा. रजिस्ट्रेशन आय डी दिली तुम्हाला या ठिकाणी बघा. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आय डी टाकायचा आहे जो तुम्हाला आत्ता स्क्रीनशॉट काढला आहे. डेट ऑफ बर्थ टाकायची. हा कॅप्चा कोड दिसतो, कॅप्चा कोड टाकून जनरेट PDF क्लिक करायचं. तसं तुम्ही जनरेटवरती क्लिक करसाल तुमची PDF तुमच्या कम्प्युटरमध्ये मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल आणि ती प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवून द्यायची. अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरू शकता. व्हिडिओ आवडल्यास मित्रमैत्रिणी नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.